मराठा आरक्षण विधेयक विधानसभेमध्ये एकमताने मंजूर झाले आणि त्यामुळे मराठा समाजाला 10% आरक्षण मिळणार आहे। मराठा समाजाला कायद्यात टिकणारे आरक्षण मिळेल अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली आहे। तसंच या आरक्षणामुळे ओबीसींवर अन्याय होणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय। दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केल्याचं समाधान असल्याचं ते म्हणाले। अध्यक्ष महोदय, ओबीसी आरक्षणासाठी कुणबी दाखल्यांसंदर्भात काढण्यात आलेल्या अधिसूचनेवर तब्बल 6 लाख हरकती नोंदवण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आणि या सर्व हरकतींची छाननी केल्यानंतरच अधिसूचना काढणार असल्याचं आश्वासन शिंदेंनी ओबीसी नेत्यांना विधानसभेत केलेल्या निवेदनातून दिले। राज्यात मराठा लोकसंख्या 28% असताना सरकारनं 10% आरक्षण कसं दिलं असा प्रश्न आमदार रोहित पवार यांनी केला। आघाडी सरकारच्या काळात मराठ्यांना 16% आरक्षण दिलं गेलं, त्यानंतर भाजप सरकारनं 13% आरक्षण दिलं आणि आता 10% आरक्षण दिलं गेलंय। म्हणजे भाजप मराठा आरक्षणाची टक्केवारी कमी करत असल्याची टीका त्यांनी केली। लोकसभा निवडणुकीत मतं घेण्यासाठी सरकारनं फसवणूक केल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला। 2 वेळा मराठा आरक्षण टिकलं नाही आणि आता तिसऱ्या वेळीही कायद्याच्या निकषात टिकणारे हे आरक्षण नाही असा आरोप वडेट्टीवार यांनी केला। तर कायद्याच्या नियमामध्ये राहील असं हे विधेयक असल्याचा दावा अजित पवार यांनी केला। मराठा समाजाची मतं घेऊन मराठा आरक्षणासाठी गेल्या महिन्यामध्ये गुलाल उधळला होता, मात्र फसवणूक झाल्याचं नंतर स्पष्ट झालं। त्यामुळे पूर्ण खात्री झाल्याशिवाय सरकारवर विश्वास ठेवणं कठीण असल्याची प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली। तर उद्धव ठाकरेंनी निश्चित राहावं अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। सगळ्या नोकऱ्यांमध्ये निवडणुकीच्या तोंडावर मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम सुरू असल्याची प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली आहे। मराठा विधेयक मंजूर झाल्याचा आनंद आहे, मात्र समाजानं जागरूक राहावं असा इशारा त्यांनी दिलाय। राज्य सरकारला आरक्षणाचे अधिकार आहेत का असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला। मराठा आरक्षणावरून छगन भुजबळ, मनोज जरांगे पुन्हा एकदा आमने-सामने आलेत। 10% आरक्षण दिलं तरी जरांगे आंदोलन सुरूच ठेवणार ही दादागिरीची भाषा असल्याचा आरोप छगन भुजबळ यांनी केला आणि त्यावर मराठे आरक्षण घेऊन गेलेत आणि भुजबळ काही बोलतायत त्यांचं काय ऐकताचं प्रत्युत्तर जरांगेंनी दिलं। सरकारनं मराठा समाजाला टिकणारं आरक्षण द्यायला हवं होतं अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी दिली। आरक्षणामध्ये सगळेसवेरे शब्द नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं। तसंच भाजप आरक्षणाच्या बाजूने नसून भाजप केवळ वेळ मारून देत असल्याचा आरोप त्यांनी केला। 10% आरक्षण नेमकं कोणाला हे स्पष्ट नसल्याचं ते म्हणाले। विधानसभेत मंजूर झालेल्या मराठा आरक्षण विधेयकाला गुणरत्न सदावर्ते मुंबई हायकोर्टात आव्हान देणार आहेत। विधानसभेमध्ये मंजूर झालेलं मराठा आरक्षण हे बेकायदेशीर असल्याचं सदावर्ते म्हणाले। न्यायमूर्ती शुक्रे यांचा अहवाल सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकषांच्या विरुद्ध असल्याचा दावा त्यांनी केला। सर्वोच्च न्यायालयापर्यंत आणि या वर्गातील मराठा समाजाला दिलेलं आरक्षण हे कोर्टात टिकणारं नाहीये। सरकारनं मराठा समाज आणि मनोज जरांगेंची फसवणूक केल्याचा आरोप माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी वाशीमध्ये केला। मागासवर्गीय आयोगाला एखाद्या समाजाला फक्त ओबीसीमध्ये समावेश करायचा किंवा बाहेर काढायचा अधिकार आहे। आयोगानं मराठा समाजाला थेट ओबीसीमध्ये टाकणं हे गरजेचं होतं असं राठोड म्हणाले। सोलापूरमध्ये पुन्हा एकदा मराठा समाज आक्रमक झाला। विशेष अधिवेशनामध्ये मराठ्यांची फसवणूक झाल्याचा आरोप करत गाजर दाखवत सरकारचा निषेध करण्यात आला। शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात हे आंदोलन झालं। मराठा आरक्षणावरून लातूरमध्ये छावा संघटना आक्रमक झाली। मराठा आरक्षणाचं विधेयक विधिमंडळामध्ये एकमतानं मंजूर झालं, मात्र त्याला लातूरमध्ये छावा संघटनेनं विरोध केला। मराठा समाजासाठी सरकारनं काढलेल्या अध्यादेशाची होळी करण्यात आली। सरसकट ओबीसीमधून आरक्षण देण्याची त्यांनी मागणी केली। 6 लाख तक्रारींचं निराकरण करणं 1 दिवसामध्ये शक्य नाहीये। त्यामुळे सभागृहात मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनावर आंदोलकांनी विश्वास ठेवणं गरजेचं असल्याचं राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे म्हणाले। संविधान आणि न्यायालयाच्या कक्षेत न बसणारी गोष्ट राज्य सरकार मान्य करू शकत नाही असंही तायवाडेंनी सांगितलं। विशेष अधिवेशनासाठी आलेल्या काँग्रेस आमदार धीरज देशमुखांनी आपल्या पोशाखाद्वारे सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं। फसवणूक नको, आरक्षण हवं अशी मागणी त्यांच्या जॅकेटवर होती, त्यामुळे जॅकेट चर्चेचा विषय ठरलं। जरांगेंचे मुद्दे सरकारनं विचारात घ्यावेत आणि सरकारनं त्यावर आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी धीरज देशमुख यांनी केली।
मराठा आरक्षण विधेयक एकमतानं मंजूर झाल्यानंतर विधानभवन परिसरात शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. मराठा आरक्षण विधेयक घोषणेनंतर शिंदे गटाकडून जोरदार जल्लोष झाला. यामध्ये शिंदे गटाचे आमदार भरत गोगावलेंचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. असा जल्लोष करा की उद्धव ठाकरेंना कांठळ्या बसायला पाहिजेत असं फोनवर बोलताना गोगावले दिसले. मराठा आरक्षण घोषणापूर्वीच कार्यकर्त्यांना तयारीचे आदेश गोगावलेंनी दिले. मराठा समाजाला 10% आरक्षण देण्याचा निर्णय मंजूर करण्यात आल्यानं नाशिकमध्ये शिंदे गटानं जोरदार जल्लोष केला. शिवसेना कार्यालयाबाहेर शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी डान्स करत फटाके फोडून आनंद साजरा केला. मराठा आरक्षण विधेयक एकमतानं मंजूर झाल्यानंतर नागपूरमध्ये मराठा समाजानं जल्लोष केला. फटाके फोडून मिठाई वाटत आनंदोत्सव साजरा केला. मराठा समाजाला 10% आरक्षण दिल्याबद्दल सरकारचे आभार मानण्यात आले. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची तारीख जाहीर झाली आहे. 26 फेब्रुवारी ते 1 मार्च दरम्यान अधिवेशन होणार आहे. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये हा निर्णय झाला आहे. शरद पवारांनी छत्रपती शाहू महाराजांची कोल्हापुरातल्या न्यू पॅलेसवर भेट घेतली. दोघांमध्ये तासभर चर्चा झाली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जाते. दरम्यान शाहू महाराजांच्या उमेदवारीबाबत मीडियाकडूनच कळलं अशी प्रतिक्रिया पवारांनी दिली. कोल्हापूरच्या जागेचा निर्णय मवियामध्ये ठरेल असंही ते म्हणाले. महाविकास आघाडीमध्ये 48 पैकी 39 जागांवर एकमत झाले तर इतर जागांबाबत चर्चा सुरू आहे आणि त्यावर लवकरच निर्णय होईल. तसंच 2-4 जागांवर तिढा असेल तिथे आपण स्वतः इतर नेत्यांसोबत चर्चा करू असं शरद पवारांनी सांगितलं. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये मवियातील जागा वाटपाचा तिढा सुटलेला असेल असे संकेत मिळतात. मुंबईतील मराठी माणसाला हद्दपार होऊ देणार नाही असं आश्वासन उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. म्हाडा SRA सोसायट्यांच्या रेंगाळलेल्या समस्या फडणवीसांमुळे सुटल्या आणि त्यासाठी आयोजित धन्यवाद देवेंद्रजी कार्यक्रमात ते बोलत होते. BMCवर राज्य करणाऱ्यांना सामान्यांचा विचार आला नाही अशी टीका त्यांनी यावेळी उद्धव ठाकरेंवर. जोरदार टाळ्यांनी आपण देवेंद्रजींचं स्वागत करावं. भाजप मनसे युती होणार का याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. कारण मनसे नेते काल थेट भाजपच्या कार्यक्रमात सहभागी झाले. मनसेचे बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, धन्यवाद देवेंद्रजी या भाजपच्या कार्यक्रमात उपस्थित होते. सोमवारीच आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांची भेट घेतलेली आणि त्यानंतर मनसे नेते काल थेट फडणवीसांच्या कार्यक्रमालाच उपस्थित राहिले. लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी बैठक घेतली. वांद्र्यातल्या MIG क्लबमध्ये बैठक झाली. लोकसभा निवडणूक एखाद्या पक्षासोबत जाऊन लढायची का त्यावर यामध्ये चर्चा झाल्याचं समजतंय. राज यांनी या बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांकडून पक्ष संघटना आणि मुंबई लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा घेतला. खासदार सुजय विखे पाटील यांनी आमदार निलेश लंके आणि आमदार राम शिंदेंवर हल्लाबोल केला. आपण झालेल्या कामाच्या जीवावर राजकारण करतो. अहमदनगरमध्ये कोणाचं राज्य येणार हे येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनताच ठरवेल. सध्या इथं जनतेचंच राज्य असल्याचा टोला सुजय विखे यांनी लगावला. नगरमध्ये 22 ते 25 फेब्रुवारी दरम्यान सांस्कृतिक महोत्सव भरवण्यात आलाय. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून हा महोत्सव साजरा होतोय. दुसरीकडे 1 ते 4 मार्च दरम्यान अजित पवार गटाचे आमदार निलेश लंकेंनी शिवपुत्र संभाजी महानाट्याचं आयोजन केलं. त्यामुळे लोकसभा निवडणुकीची तयारी असल्याची चर्चा सुरू आहे. केंद्र सरकारनं कांदा निर्यात खुली केल्यानं कांदा दरामध्ये वाढ झाली आहे. नाशिकच्या लासलगाव बाजारपेठेमध्ये सोमवारी कांद्याच्या सरासरी घाऊक दरात अचानक 40% वाढ झाली. शनिवारी सरासरी 1280 रुपये प्रति क्विंटलवरून सोमवारी कांद्याचा दर 1800 रुपये प्रति क्विंटल झाला. मात्र सरकारचा GR न आल्यानं व्यापारी संभ्रमात आहे. महाराष्ट्राच्या पेरूला यंदा आंतरराष्ट्रीय स्तरावरील बाजारात पाठवलं जाणार आहे. आसामचा लिंबू, पंजाबचं तृणधान्य आणि महाराष्ट्राच्या पेरूची यासाठी निवड करण्यात आली आहे. देशातील प्रत्येक जिल्ह्यातील महत्त्वाच्या पिकाला आंतरराष्ट्रीय स्तरावर बाजारपेठ मिळवून देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या पिकांचा विमा देण्याची मागणी परभणीतले शेतकरी करतात। नोव्हेंबरमध्ये अवकाळीमुळे परभणीमध्ये कापूस पिकाचं मोठं नुकसान झालं, मात्र वारंवार पाठपुरावा करूनही विमा कंपनी दखल घेत नाहीये असा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। त्यामुळे विमा कंपनीवर कारवाईची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनाची मागणी वाढली आहे, त्यामुळे कोयना नदी पात्रामध्ये 500 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आलाय। कोयना धरण पायथा विद्युत गृहाचे दोन्ही युनिट सुरू आहेत, त्यातून 2100 क्युसेक विसर्ग सुरू आहे। सध्या कोयना नदीमध्ये एकूण 2600 क्युसेक विसर्ग सुरू आहे। जळगावमध्ये शहरात अमृत योजनेचं पाणी मिळत नसल्यानं मनसेनं महापालिकेसमोर आंदोलन केलं। अनेक घरामध्ये 3ऱ्या-4थ्या मजल्यावर पाणी पोहोचत नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। येत्या 8 दिवसामध्ये पालिका प्रशासनानं पाण्याची व्यवस्था केली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा मनसेनं दिलाय। सांगलीच्या जत तालुक्यातल्या विजापूर अहमदनगर महामार्गावर पाण्यासाठी रास्ता रोको करण्यात आला। तसेच पाण्यापासून वंचित 65 गावांचा पाणी प्रश्न तालुक्यात विविध ठिकाणी आंदोलन झालं। सरकारनं तातडीनं या संदर्भात निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला। नाशिकच्या नांदगाव लगतचं मल्हारवाडी गाव तब्बल 40 दिवसांपासून पाणी पुरवठ्यापासून वंचित आहे आणि या विरोधात ग्रामस्थांनी ठिय्या मांडत आंदोलन केलं। यावेळी संतप्त महिलांनी पाण्याचे हंडे बडवून प्रशासनाविरोधात घोषणा दिल्या। परभणी शहरातल्या रस्त्यांची बकाल अवस्था झाली आहे। निधी उपलब्ध झाला असून रस्ते होत नसल्यानं ठाकरे गटाचे उपशहर प्रमुख राहुल खटेंग यांनी थेट जलकुंभावर जाऊन शोले स्टाईल आंदोलन केलं। अचानक झालेल्या या आंदोलनानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं। बदलापूरमधल्या अर्धवट रेल्वे प्लॅटफॉर्मच्या उद्घाटनाला विरोध करत तीव्र आंदोलनाचा इशारा महाविकास आघाडीनं रेल्वे प्रशासनाला दिलाय। 24 फेब्रुवारीला होम प्लॅटफॉर्मचं उद्घाटन होणार असल्याची चर्चा आहे, मात्र अजूनही अनेक कामं अपूर्ण असताना केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून उद्घाटनाचा हा घाट घातला जात असल्याचा आरोप मवियानं केलाय। उल्हासनगर शहरामध्ये प्रहार जनशक्ती पक्षानं अनोखं आंदोलन केलं। शहरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून भुयारी गटाराचं काम सुरू आहे, मात्र काम झाल्यानंतरही ठेकेदार रस्ते दुरुस्त न करता जैसे थे सोडतोय आणि त्या विरोधात प्रहारनं एका वृद्धाला व्हेंटिलेटर लावून त्याला रस्त्यावर बेड टाकून बसवलं। समीर वानखेडे यांना उच्च न्यायालयानं मोठा दिलासा दिलाय। कॉडलिया क्रूज प्रकरणामध्ये ईडीनं दाखल केलेल्या प्रकरणामध्ये 1 मार्चपर्यंत कारवाई करू नये असे निर्देश उच्च न्यायालयानं दिलेत। न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या खंडपीठासमोर याची सुनावणी झाली आणि या प्रकरणात पुढची सुनावणी ही 1 मार्चला होणार आहे।